ज्याच्या फक्त नावानेच उत्साह, स्फूर्ती व आनंदाची अनुभूती होते तो म्हणजे आपला लाडका बाप्पा. घरोघरी गणपती आगमनाची तयारी अगदी थाटामाटात सुरू आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी तोरण, हार, माळा व इतर साहित्याने अगदी भरभरून गेलेले दिसतात. तुमच्या घरी जर का बाप्पाचं आगमन होत नसेल तर निराश न होता तुम्हीही तेवढ्याच उत्साहाने आणि स्फूर्तीने कामाला लागा. येत्या 10 दिवसात घर, मुख्य दरवाजा, देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरातल्या समया, दिवे, देव दारावरचे तोरण, काही आंब्याच्या पानांचे तोरण जे की सुकलेले असतात ते, देवांचे वस्त्र स्वच्छ करा. दारावरती ताज्या आंब्याच्या पानांचं तोरण, स्वस्तिक काढा. देवघराची सजावट करा. अगदी लहानशा छोट्या छोट्या वस्तू आणून तुम्ही देवघराची सजावट करू शकता. ताजी फुलं आणा. ज्यामध्ये बाप्पांचं आवडतं जास्वंदाचं फूल असेल तर उत्तमच, ते घ्या. दुर्वांची जोडी घ्या. बाप्पांसाठी अगदी लहानसा हार किंवा मुकुट आणा आणि आपल्या देवघरातल्या बाप्पांची अशा प्रकारे पूजा करा. बाप्पाला छान पंचामृताने, ते शक्य नसेल तर दह्याने, दुधाने स्नान घाला. स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून स्वच्छ कपड्याने पुसून एका लहानशा चौरंगावरती किंवा तांबण्यावरती ठेवा. गंध, फूल, अक्षता, दुर्वा अर्पण करा. वस्त्र, मुकुट घाला व शक्य असेल तर मोदक करा. या 10 दिवसात तुम्ही कोणताही दिवस ज्या दिवशी व्यवस्थित पूजा करू शकता तो दिवस निवडा आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आणि मोदक तुम्ही एक दिवस केला तरी चालेल. आणि दररोज गुळ, खोबरं, फळ किंवा इतर मिठाई काही असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा. घरातले सर्वांनी मिळून धूप, दीप, कापूर लावून छान बाप्पांची आरती करा. अथर्व शीर्ष म्हणता आलं तर उत्तमच, नक्की म्हणा, किंवा गणपती स्तोत्राचं पठण करा. या पद्धतीने घरच्या बाप्पालाही प्रसन्न करून तुम्ही स्वतःलाही आनंदी ठेवा. आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.